ते महत्वाचं आहे. शेवटी मला तर असं कळलं की त्यांनी दादांची पण मिमिक्री वगैरे केली. असं आहे की आमचे पक्ष आम्हाला खूप बंधनं आणतात. मिमिक्री कशी करतात हे आम्हालाही माहीत आहे. योग्य वेळी आम्ही त्याचं उत्तर देऊ. परंतु जितेंद्र आव्हाड यांनी खरं तर भाजप आणि संघाची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये जे डाग लागलेले नेते आहेत त्यांना कुठेतरी बाजूला सारून पुढची निवडणूक भाजपने लढवावी अशी माहिती त्यांनी समोर आणली आहे. आणि नाही, हे बेदाग आहेत का हे पहिलं पाहिलं पाहिजे की चल मैं बेवफा सही तू अपनी वफा तो साबित कर. असं आहे की ठाण्याच्या परिसरातली लोक ज्यांनी पक्ष वाढवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते सोडून गेले ते आव्हाडांना माहीत होत नाही. मी तेच म्हणतो. आणि संघाच्या गोटात काय चालतं हे त्यांना माहीत होतं. म्हणून म्हटलं की रिश्ता क्या कहलाता है नेमकं महाराष्ट्राला कळू द्या ना तुमचं ढोंगी पुरोगामित्व काय ते कळू द्या. छगन भुजबळ यांना जो काही जामीन आहे तो रद्द करावा अशा पद्धतीची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात येते. छगन भुजबळ हे दोन समाजामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करतात. असा माणूस बाहेर असणं हे समाजासाठी योग्य नाही असं सकल मराठा समाजाचं म्हणणं. यावर भुजबळ साहेब आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत तेच योग्य उत्तर देतात. मी अजून सकल मराठा समाजाची काय मागणी आहे मी स्वतः बघितली. दुसरीकडे आपण सत्तेत आहोत मात्र त्याचबरोबरीने भाजप मिशन बारामध्ये देखील राबवत आहे. ओबीसी चेहरा असलेले नाथ पडळकरांना तिथं मोठी जबाबदारी दिली जाते. ही जागा आता सध्या स्थितीत NCP कडे आहे. मग ती जागा आपण भाजपसाठी सोडणार आहात. लोकसभेसाठी हा बावनकुळेंनी असलेला एक दावा आहे. लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात अजूनही वरिष्ठ पातळीवर चर्चा झालेली नाही. ती चर्चा दिल्लीला ठरेल. त्यामध्ये प्रांताध्यक्ष तटकरे साहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय ज्येष्ठ नेते प्रफुल्ल भाई हे सर्व मिळून ठरवतील. ज्या जागा आम्हाला हव्यात त्या जागा आम्ही नक्कीच आमचा मित्रपक्ष आम्हाला सहकार्य करेल आणि जिथे आमची ताकद आहे त्याच जागा आम्ही लढवणार. सर वडेट्टीवार असे म्हणाले की वडेट्टीवारांच्या या वक्तव्याचं मी 100% समर्थन करतो. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.